आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील सराव संच 7.3 सोडवणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न आहे 20 ते 25 या वर्गाची खालची व वरची मर्यादा लिहा. आता वर्ग म्हणजे काय तर प्राप्तांकाचे जे गट पाडलेले असतात त्यांना म्हणतात वर्ग. इथं कोणता वर्ग आहे? 20 ते 25 हा वर्ग आहे. आणि मग याची वर्ग मर्यादा म्हणजे काय तर वर्गदर्शक संख्यांना वर्ग मर्यादा म्हणतात. आता पहा, ही सुरुवातीची संख्या आहे आणि शेवटची संख्या आहे. सुरुवातीची संख्या असते ती असते खालची वर्ग मर्यादा आणि शेवटची जी संख्या असते ती असते वरची वर्ग मर्यादा. मग 20 ते 25 गटाची खालची वर्ग मर्यादा कोणती असेल तर 20 आणि वरची वर्ग मर्यादा ही आहे 25. आता दुसरा प्रश्न आहे 35 ते 40 या वर्गाचा वर्गमध्य काढा. वर्गमध्य म्हणजे काय? खालच्या आणि वरच्या वर्गमर्यादांच्या सरासरीला वर्गमध्य म्हणतात. सरासरी म्हणजे काय? त्यांची बेरीज करायची आणि त्याला 2 ने भागायचं. वर्गमध्याचं सूत्र काय तर वर्गमध्य बरोबर खालची वर्गमर्यादा अधिक वरची वर्गमर्यादा छेद 2. त्यांची बेरीज करायची आणि त्यांना 2 ने भागायचं. आपल्याला वर्ग दिला आहे इथे 35 ते 40. खालची वर्गमर्यादा कोणती आहे? 35. या सूत्रात आपण किमती टाकूया. अधिक वरची वर्गमर्यादा कोणती आहे? 40. त्याला भागिले 2. 35 अधिक 40 बरोबर 75. त्याला भागिले 2. बे एक बे, बे त्रिक 6, खाली उरला 1, बे सती 14, खाली पुन्हा उरला 1, वरून घेतलं 0 दशांश चिन्ह आणि बे पंचे 10. किती आले? 37.5. मग आपण खाली उत्तर लिहिलं 35 ते 40 वर्गाचा वर्गमध्य 37.5 आहे. आता पुढचा प्रश्न तिसरा. एका वर्गाचा वर्गमध्य 10 असून वर्गावकाश 6 आहे तर तो वर्ग कोणता? आता आपल्याला इथे काय काय दिलं आहे? वर्गमध्य दिला आहे आणि वर्गावकाश दिला आहे. त्यावरून आपल्याला काय काढायचं आहे? वर्ग काढायचा आहे. मग आपल्याला त्या वर्गाच्या वर्गमर्यादा माहीत नाहीत म्हणून आपण खालची वर्गमर्यादा x1 मानली आणि वरची वर्गमर्यादा x2 मानली. लिहिलं आहे आपण खालची वर्गमर्यादा x1 व वरची वर्गमर्यादा x2 मानू. मग आपल्याला वर्गमध्य दिला आहे म्हणून मग आपण वर्गमध्यचं सूत्र लिहिलं. कारण वर्गमध्याच्या सूत्रामध्ये आपण ह्या x1 आणि x2 या किमती टाकून एक समीकरण तयार करणार. आणि वर्गावकाश दिला आहे त्या वर्गावकाशच्या सूत्रामध्ये सुद्धा या x1 आणि x2 किमती टाकून एक समीकरण तयार करणार आणि मग आपल्याला ते समीकरण सोडवायचे आहेत. पहा, आधी आपण वर्गमध्यचं सूत्र लिहिलं. काय आहे? खालची वर्गमर्यादा अधिक वरची वर्गमर्यादा छेद 2. यात आपण या किमती टाकल्या आहेत. पहा, वर्गमध्य आपल्याला उदाहरणात दिलं आहे 10 म्हणून 10 लिहून घेतलं. खालची वर्गमर्यादा आपण x1 मानली, वरची वर्गमर्यादा x2 मानली छेद 2. आता हे x1 अधिक x2 इकडे घेतले बरोबर हे 2 आहे तसे ठेवले. हे 10 इकडं आल्यावर झाले गुणिले. हे 2 इकडं आल्यावर गुणिले झाले असते म्हणजेच हे 10 इकडं आल्यावर इथं गुणिले झाले आहेत. आता x1 अधिक x2 बरोबर 10 दुणे 20. हे आपल्याला एक समीकरण मिळालं. याला आपण नंबर दिला 1. आता आपल्याला उदाहरणात वर्गावकाशची म्हणजेच वर्गांतराची किंमत दिली आहे म्हणून आपण वर्गांतराचं सूत्र लिहिलं. वरची वर्गमर्यादा वजा खालची वर्गमर्यादा. वर्गांतरचं सूत्र काय आहे? वर्गांतर आपण कसं काढतो? वरच्या वर्गमर्यादेमधून खालची वर्गमर्यादा वजा केली तर आपल्याला त्याचं वर्गांतर मिळतं किंवा वर्गावकाश मिळतो. मग या सूत्रामध्ये आपण किमती टाकल्या. वर्गांतर आपल्याला उदाहरणात दिलं आहे 6, ते आपण टाकून घेतलं. वरची वर्गमर्यादा आपण मानली आहे x2, खालची x1. आता हे आपण इकडे घेतले. पहा, x2 वजा x1 बरोबर 6. हे आपल्याला दुसरं समीकरण मिळालं. आता आपल्याला 2 समीकरण आहेत आपल्याकडे. पहा, हे एक x1 अधिक x2 बरोबर 20 आणि x2 वजा x1 बरोबर 6. आता यांची बेरीज करून आपल्याला xची किंवा x2ची किंवा x1ची किंमत मिळेल. त्यावरून आपण दुसरी किंमत काढू शकतो. म्हणजे ह्या आपण वर्ग मर्यादा मानल्या आहेत. खालची मिळाली तर आपल्याला वरची काढता येईल, वरची मिळाली तर आपल्याला खालची काढता येईल.
मग आपण समीकरण 1 व 2ची बेरीज केली. पहा, पहिलं समीकरण मांडलं, बेरीज, त्यात दुसरं समीकरण मिळवलं. इथं काय आहे, बेरीज, म्हणजे इथं चिन्ह बदलणार नाही. म्हणजे x2 आणि हे x2 किती झाले, 2x2, आणि हे x1 प्लस आहेत, हे मायनस आहेत, म्हणजे यांची बेरीज झाली 0. म्हणजे इथं फक्त आले 2x2 बरोबर यांची करायची बेरीज 20 अधिक 6 26, आणि हे x2 इथंच ठेवले, हे 2 बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले. हे इथं काय आहेत, गुणाकारात, इकडे आल्यावर होतील भागाकारात. मग 26/2 होते. 26/2 किती आले, 13. x2ची किंमत मिळाली आपल्याला 13. मग आपण x2ची जी आपल्याला किंमत मिळाली, x2 बरोबर 13, ही किंमत समीकरण नंबर 1 मध्ये भरू. x1 अधिक x2 होते, इथं त्याची किंमत टाकली 13 बरोबर 20, हेच आपलं समीकरण होतं. त्यात आपण ही 13ची x2ची किंमत टाकली 13. x1 बरोबर, आता हे 13 इथं अधिक आहेत, बरोबर चिन्हाचे इकडे आले होतील वजा, हे 20 आहे तसे, हे 13 इकडं वजा झाले. x1 बरोबर 20 वजा 13 7. मग आता तो वर्ग काय येईल, खालची वर्गमर्यादा 7 आणि वरची वर्गमर्यादा 13. 7 ते 13 हा तो वर्ग आहे. चौथा प्रश्न आहे, पुढील सारणी पूर्ण करा. आपल्याला एक वारंवारता सारणी दिली आहे. इथं वर्ग दिले आहेत, वय, वर्ष, 12 13 13 14 14 15 आणि 15 16. इथे ताळ्याच्या खुणा दिल्या आहेत आणि इथे वारंवारता आपल्याला लिहायची आहे. ताळ्याच्या खुणामधील सुद्धा एक राखाना इथे रिकामा आहे. एवढे आपल्याला भरायचे आहेत. आता पहा, हा जो पहिला वर्ग आहे, इथे किती खुणा आहेत, 4 आपण उभ्या मारतो आणि 5वी आपण अशी तिरकी मारतो, म्हणजे ह्या 5 आहेत. मग इथं आपण वारंवारता काय लिहिणार, 5. ही वारंवारता आपण कशी लिहितो, किती नोंदी झाल्या आहेत ते मोजून आपण इथे लिहितो, 5. आता हे 5, 5 दुने 10, आणि हे किती आहेत, 1 2 3 4, म्हणजे 14. इथे किती नोंदी झाल्या आहेत, 14 लिहिणार आपण 14. इथली आपल्याला माहीत नाही, पुढची आहे 1 2 3 4, ती पण लिहून घेतली 4. आता इथं एकूण वारंवारता आपल्याला दिली आहे. एकूण वारंवारता म्हणजे या सगळ्यांची बेरीज. मग आपण यांची सगळ्यांची बेरीज मांडू, याला x मांडू तर आपल्याला, आणि बरोबर 35 मांडले तर या xची किंमत आपल्याला काढता येणार आहे. मग आपण मांडू 5 अधिक 14 अधिक ही वारंवारता माहीत नाही म्हणून x अधिक 4, यांची बेरीज आहे 35. 5 अधिक 14 19, 19 आणि 4 23, अधिक x बरोबर 35, म्हणून x बरोबर 35, हे वजा होतील इकडं 23, म्हणून x बरोबर 35 मधून 23 गेले, खाली किती राहिले, 12. म्हणजे इथं किती आले आपले, 12. मग इथं आपल्याला 12 खुणा ताळ्याच्या इथं आपल्याला करावे लागतील. मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12, अशा प्रकारे ही सारणी आपण पूर्ण केली. आपला 5वा प्रश्न आहे, एका शाळेच्या हरित सेनेतील 45 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने केलेल्या वृक्षारोपणाची संख्या पुढे दिली आहे. आता इथे आपल्याला विद्यार्थ्यांनी लावलेल्या वृक्षांची संख्या दिलेली आहे. यावरून अवर्गीकृत वारंवारता सारणी तयार करा. आपल्याला इथे अवर्गीकृत वारंवारता सारणी तयार करायची सांगितली आहे. अवर्गीकृत म्हणजे काय, वर्ग करायचे नाही. वर्ग न करता वारंवारता सारणी तयार करायची आहे. इथं आपल्याला जेव्हा प्राप्तांक खूप जास्त असतात तेव्हा आपण वर्गीकृत वारंवारता सारणी तयार करतो. इथे आपल्याला अवर्गीकृत करायची सांगितली आहे. मग इथं आपण वर्ग लिहायचे नाही, तर इथं आपण लिहिली वृक्षांची संख्या. यामध्ये आता वर्ग नाही घ्यायची तर काय घ्यायचं, यातील सामग्रीतील प्रत्येक प्राप्तांक घ्यायचा. म्हणजे काय करायचं, सगळ्यात छोटा प्राप्तांक कोणता आहे तो शोधायचा, सगळ्यात मोठा कोणता आहे तो शोधायचा. पहा, सगळ्यात छोटा इथे आपल्याला दिसतोय 3 आणि सगळ्यात मोठा दिसतो आहे 7. मग सगळ्यात छोटा 3 आहे. 3 पासून 7 पर्यंतचे सगळे अंक आपण इथे लिहून घेणार.
आलेले सगळे प्राप्तांक आपण लिहून घेतले, आपण वर्ग केले नाही, कारण अवर्गीकृत वारंवारता सारणी तयार करायची आहे. आता इथे काय करायचं आपल्याला, ताळ्याच्या खुणा. आता 3 किती वेळा आले ते आपल्याला इथे खुणा करून घ्यायचे आहेत मोजून. आता 3 3 खोडायचे आणि मोजायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 वेळा 3 आलेले आहेत, म्हणून मग आपण इथं 10 ताळ्याच्या खुणा करणार. 1 2 3 4. 4 अशी केली की 5वी आपण तिरपी करतो. 5 6 7 8 9 आणि 10. आणि वारंवारतामध्ये या खुणा किती आहेत ते आपण इथं लिहितो, किती, 10. याप्रमाणे 4 5 6 7 सगळे आपण अंक मोजून लिहायचे. आता मोजत बसला की व्हिडिओ खूप मोठा होतो. 4 मोजले तर 11 वेळा आले आहेत, म्हणून मी 11 खुणा करून घेतल्या आहेत आणि इथे लिहिणार 11. 5 मोजले या सारणीत किती वेळा आले आहेत अशा प्रकारे खोडून, तर ते आले आहेत 11 वेळा. मग इथं मी 11 खुणा केल्या आहेत आणि इथं मी लिहिणार 11. 6 आपण मोजले किती वेळा आले आहेत, 1 2 3 अशा प्रकारे, तर 6 आले आहेत 7 वेळा. मग मी इथं 7 खुणा केल्या, हे 5 आणि ह्या 2 7. मग इथं लिहिणार आपण 7. 7 6 वेळा आले आहेत, म्हणून हे 5 आणि हे 6 अशा ताळ्याच्या 6 खुणा केल्या आणि इथे लिहिणार 6. आता या सगळ्यांची इथं आपण बेरीज करतो. या सगळ्यांची बेरीज करूया. 7 आणि 1 8, 1 9, 9 6 15, 15चे 5, हातचा आला 1, 1 2 3 4. किती आले, 45. n बरोबर 45. आपण इथे एकूण प्राप्तांक लिहितो 45. हे मोजून पाहिले तर किती भरतील, 45. 1 2 3 4 5. 5चे किती आहेत, 5 1 5, 5 2 10, 5 1 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 48 आणि 5 9 45. एकूण सगळे प्राप्तांक 45 आहेत, म्हणजे हे आपली वारंवारता सारणी बरोबर आहे. पुढे 6वा प्रश्न आहे. पायची 50 तळापर्यंतची किंमत पुढे दिली आहे. पायची पहा, 50 म्हणजे हे दशांश तळाच्या पुढे 50 अंक आहेत आणि यावरून दशांश चिन्हानंतरच्या अंकांची अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा. इथे सुद्धा वर्ग नाही घ्यायचे, तर अवर्गीकृत वितरण सारणी तयार करायची आहे. अवर्गीकृत आपण कशी करतो, हे पहा. इथं काय लिहितो, वर्ग न लिहिता अंक लिहिले आहे आपण. अंक आता लिहिताना काय करतो, सगळ्यात छोटा अंक शोधतो. सगळ्यात छोटा इथे 0 आहे, मग त्यापासून सुरुवात करतो. 0 लिहिला आणि सगळ्यात मोठा शोधतो आपण. सगळ्यात मोठा इथं 9 आलेला आहे. 0 पासून 9 पर्यंतचे सगळे अंक आपण इथे लिहून घेतो. अशा प्रकारे हे आपण अंक इथं लिहितो वर्ग न तयार करता. आता इथं पुढच्या राखाण्यात आपण ताळ्याच्या खुणा करतो. म्हणजे इथं 0 लिहिला आहे, तर 0 किती वेळा आला ते आपण मोजतो याच्यात आणि इथे ताळ्याच्या खुणा करतो. 0 पहा, 1 2, म्हणून आपण इथे 2 ताळ्याच्या खुणा केल्या आणि इथे वारंवारता लिहितो. इथं खुणा किती आहेत ते मोजून, इथं 2 आहेत म्हणून 2 लिहितो. आता 1 किती वेळा आला आहे ते मोजायचं पहा. 1 2 3 4 5. 5 वेळा आला आहे म्हणून आपण इथं 5 खुणा करणार. 1 2 3 4 आणि 5वी खूण आपण अशी करतो. आता 2 घ्यायचे. 2 किती वेळा आलेत पहा. 1 2 3 4 5. 2 सुद्धा 5 वेळा आलेत म्हणून आपण इथं 5 खुणा करणार. 1 2 3 4 5वी अशा प्रकारे. आणि इथं वारंवारता लिहिणार. इथं पण 5 होत्या खुणा, इथं पण 5 आहेत. आता पुढचे आहेत 3. 3 किती वेळा आलेत. 1 2 3 4 5 6 7 8. 3 8 वेळा आलेत म्हणून आपण इथं 8 खुणा करणार. 1 2 3 4 5 6 7 8. इथं लिहिणार 8. पुढची संख्या आहे 4. आता 3 हे दशांश चिन्हाच्या इकडचे घ्यायचे नाही, दशांश चिन्हाच्या इकडचेच घ्यायचे, म्हणून हे 3 आपण मोजले नाही. आता आपण 4 मोजूया. 1 2 3 4. 4 वेळा आलेत म्हणून 4 खुणा करणार. 1 2 3 4 आणि इथं लिहिणार 4.
आता पुढच्या सगळ्या पुढचे मी सगळे मोजून इथे लिहून घेतले. 6 4 वेळा आले आहेत म्हणून इथं 4 खुणा आणि इथे लिहिले 4. 7 आहेत 4 वेळा म्हणून 4. 8 आहेत 5 वेळा म्हणून इथं 5 खुणा आणि इथं लिहिले 5. 9 आहेत 8 वेळा म्हणून इथं 8 खुणा केल्या आणि इथं लिहिले 8. आता याची सगळ्यांची आपण इथं बेरीज करतो. n बरोबर यांच्या सगळ्यांची बेरीज केली तर आली 50, कारण हे आहेत 50 दशांश स्थळांपर्यंतची आपल्याला किंमत दिली आहे हे, आणि यांची सगळ्यांची बेरीज आपली 50च आली पाहिजे. पहा 5 आणि 5 10, 10 आणि 2 12, 12 आणि 8 20, 20 आणि 5 25, 25 आणि 5 30, 30 आणि 4 34, 34 आणि 4 38, 4 42, 42 आणि 8 50. ही आपली बेरीज झाली 50. 7वा प्रश्न, पुढील सारणीतील माहितीवरून वर्गांतर काढा. अखंडित वर्ग व खंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी तयार करा. आपल्याला इथे वारंवारता सारणी तयार करायला सांगितली. वर्गमध्य आणि वारंवारता दिली आहे. आता वारंवारता सारणी तयार करण्यासाठी आपल्याला वर्गांची गरज लागणार आहे. त्यासाठी खालची वर्गमर्यादा आणि वरची वर्गमर्यादा आपल्याला माहिती पाहिजे. आता आपल्याकडे खालची नाही आणि वरची पण वर्गमर्यादा नाही, म्हणजे आपल्याला वर्ग माहीत नाहीत. मग त्यासाठी आपण x मानायचं. मग खालची वर्गमर्यादा आपण x1 मानली आणि वरची वर्गमर्यादा x2 मानली. आपल्याकडं उदाहरणामध्ये काय माहिती आहे, आपल्याला वर्गमध्य माहिती आहेत. मग वर्गमध्याच्या सूत्रात आपण हे x1 आणि x2 टाकून यांच्या किमती आपण मिळवू शकतो. म्हणून मग वर्गमध्याचं सूत्र लिहिलं आपण, खालची वर्गमर्यादा अधिक वरची वर्गमर्यादा छेद 2. या सूत्रामध्ये आपण आता ह्या x1 आणि x2 ही किंमत टाकूया. आपल्याला इथे पहिल्या वर्गाचा वर्गमध्य दिलेला आहे 5. वर्गमध्य आपण 5 घेऊ. पहिल्या वर्गासाठी आपण वर्ग तयार करू. खालचा आणि वरची वर्गमर्यादा पहिल्या वर्गाची किती येईल ती आपण ठरवूया. त्यासाठी वर्गमध्य मग आपण पहिल्या वर्गाचा इथे वर्गमध्य दिला आहे 5, तो इथं आपण वर्गमध्याच्या सूत्रामध्ये टाकू आणि हे x1 आणि x2 इथे खालच्या आणि वरच्या वर्गमर्यादामध्ये टाकूया. वर्गमध्य घेतला आपण 5 पहिल्या वर्गाचा. इथे x1 अधिक x2 छेद 2. आता हे x1 अधिक x2 आपण इकडं ठेवले. हे 2 आपण इकडं घेतले बरोबर चिन्हाच्या, ते इथं भागाकारात आहेत, ते इकडं आले तर गुणाकारात होतील आणि 5 दुने 10, म्हणजे x1 अधिक x2 ची किंमत किती आली 10. हे आपल्याला एक समीकरण मिळाले, त्याला आपण नाव दिलं समीकरण नंबर 1. आता आपल्याला उदाहरणात वर्गांतर काढायला सांगितले. आता वर्गांतर आपल्याला कसं काढता येतं, वरच्या वर्गमर्यादेमधून खालची वर्गमर्यादा वजा करून सुद्धा काढता येतं, पण आपल्याकडे त्यांच्या किमती नाही आहेत. म्हणून मग आपल्याला दुसऱ्या पद्धतीने पण वर्गांतर काढता येते. कसं, या सारणीत आपल्याला वर्गमध्य दिलेले आहेत. पहिल्या वर्गाचा 5, दुसऱ्याचा 15, आणि या लगतच्या 2 वर्गाच्या वर्गमध्यांचा फरक जर आपण काढला तर तो वर्गांतरा एवढा असतो. म्हणजे काय, पहिल्या वर्गाचा वर्गमध्य इथे 5 आहे, त्याच्या लगतचा वर्ग कोणता, दुसरा वर्ग, त्याचा वर्गमध्य आहे 15. मग 15 मधून 5 वजा केले तर किती येतील 10, म्हणजे इथे वर्गांतर किती येईल 10. किंवा मग खालचे वर्ग घेतले आपण सलग 2, याचा वर्गमध्य आहे दुसऱ्या वर्गाचा 15 आणि तिसऱ्या वर्गाचा 25. मग 25 मधून 15 म्हणजे फरक काढायचा आहे, म्हणजे वजाबाकी करायची, मोठ्यातून लहान वर्ग वजा करायचा, वर्गमध्य वजा करायचा. 25 मधून 15 गेले, खाली राहिले 10, म्हणजे इथं वर्गांतर किती येतं 10. या पद्धतीने सुद्धा आपण वर्गांतर काढू शकतो. म्हणून मग आपण इथं वर्गांतर काढले त्या पद्धतीने. पहिल्या 2 वर्गाचे वर्गमध्य घेतले 15 आणि वजा 5, त्यांची वजाबाकी केली. दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्गाचा वर्गमध्य 25 वजा 15, तर किती आलेत, दोन्हींचा पण फरक आला आहे 10. म्हणजे इथं वर्गांतर आपलं किती मिळालं आपल्याला 10. आता आपल्याला एक समीकरण आधीच मिळालं आहे. आपल्याकडे पहिल्यांदा फक्त वर्गमध्य होते, आता आपल्याला वर्गांतरसुद्धा मिळाले. या वर्गांतरावरून आपल्याला आता दुसरं समीकरण तयार करायचं आहे आणि मग त्या समीकरणांवरून आपण x आणि x2 ची किंमत, x1 आणि x2 ची किंमत काढू शकतो. आता एक समीकरण आपण कसं तयार करणार की आपल्याला माहिती आहे वर्गांतर म्हणजे वरची वर्गमर्यादा वजा खालची वर्गमर्यादा. म्हणून मग आपण ते सूत्र मांडलं की x2 ही वरची वर्गमर्यादा वजा x1 ही खालची वर्गमर्यादा बरोबर 10. आता आपल्याकडे पहिलं समीकरण कसं आहे पहा, इथे x1 सुरुवातीला आहे म्हणून हा आपण x1 सुरुवातीला घेतला.
तो मायनस आहे म्हणून इथं -x1, हा x2 प्लस आहे तो आपण इकडे घेतला x2, म्हणजे इथं आपलं समीकरण तयार झालं -x1 अधिक x2 बरोबर 10 आहे तसे राहतील. याला आपण समीकरण नंबर 2 म्हटलं. आणि मग आता समीकरण नंबर 1 व 2 यांची आपण बेरीज केली. पहा, पहिलं समीकरण मांडलं, दुसरं मांडलं, अधिक x1 वजा x1 गेले, इथं x2 अधिक x2 झाले 2x2, 10 अधिक 10 20. x2 इथं ठेवले, हे 2 इकडे घेतले तर इथे गुणाकारात आहे, तिकडे आल्यावर भागाकारात होतील म्हणून 20 भागिले 2 आले 10. x2ची किंमत मिळाली आपल्याला 10. x2 म्हणजे ही आपली आली वरची वर्गमर्यादा. आता आपल्याला खालची वर्गमर्यादा पाहिजे म्हणजे x1ची किंमत. मग आपण x2ची किंमत x2 बरोबर 10 ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये टाकू. कुठल्याही एका समीकरणात टाकली तरी आपल्याला ही x1ची किंमत भेटणार आहे. मग आपण समीकरण नंबर 1 मध्ये ही किंमत टाकली. समीकरण नंबर 1 लिहून घेतलं, x1 अधिक x2 बरोबर 10. त्यात x1 तसा ठेवला, x2ची किंमत टाकली 10, इकडे 10 आहे तशी. x1 हे 10 इकडे अधिक आहे, तिकडे आल्यावर बरोबर चिन्हाच्या ते वजा झाले, 10 वजा 10 0. x1ची किंमत मिळाली आपल्याला 0. आपल्याला पहिला वर्ग इथं भेटला आहे. पहिल्या वर्गाचा वर्गमध्ये घेऊन आपण जो x1 आणि x2च्या किमती काढल्या त्यावरून आपल्याला हा पहिला वर्ग भेटला 0 ते 10. आता आपल्याला यावरून पुढचे वर्ग काढून वारंवारता सारणी तयार करता येणार आहे. आता त्यासाठी आपण वारंवारता सारणी आखून घेतली. वर्ग लिहिलं, वर्ग मध्य लिहिला आणि वारंवारता. वारंवारता आणि वर्ग मध्य आपल्याला उदाहरणात दिलेलं आहे, हे आपण लिहून घेतले. आता आपल्याला फक्त वर्ग लिहायचे आहेत. पहिला वर्ग आपल्याला भेटला आहे 0 ते 10, तो आपण लिहून घेतला. नंतरचे आपण कसे तयार करणार, इथं अखंडित वर्ग असणारी वारंवारता सारणी आहे म्हणून हे 10 इथे खालची वर्गमर्यादासुद्धा 10 राहील. दुसऱ्या वर्गाची खालची मर्यादा 10च राहील. आणि वर्गांतर आपलं किती आहे 10. वर्गांतर आपण उदाहरणात काढलं आहे 10. म्हणजे वरची वर्गमर्यादा किती येईल, 10 मध्ये 10 मिळून 20 येईल. म्हणजे दुसरा आपला वर्ग तयार झाला 10 ते 20. तिसरा वर्ग आपण तयार केला 20. ही वर्गमर्यादा आहे तशी घेतली, याच्यात 10 मिळवले. वर्गांतर आपण याच्यात मिळवलं, 20 मध्ये 10 मिळवले तर वरची वर्गमर्यादा आली 30. आता चौथ्या वर्गाची 30 आहे तशी घेतली आणि त्याच्यात 10 मिळवले, झाले 40. म्हणजे 30 ते 40 हा आपण चौथा वर्ग तयार केला. आपल्याला इथं 4 वर्ग तयार करायचे होते म्हणून चौथा वर्ग आपण इथं 4 वर्ग तयार केले. आणि ही आपली अखंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी तयार झाली. पुढची आपल्याला करायची आहे खंडित. आता खंडित वारंवारता सारणी आपण तयार केली. पहा कशी. आता खंडित वर्गांमध्ये असतो 1चा गॅप. इथं पहा, वरची वर्गमर्यादा 10 आहे आणि इथं खालची वर्गमर्यादा 10 आहे. खंडित वर्गांमध्ये कसं असतं, इथं 1चा गॅप असतो. मग आपल्याला तो 1चा गॅप तयार करायचा आहे आणि तरीसुद्धा वर्गमध्य बदलून द्यायचा नाही. वर्गमध्य कसा असतो, या दोघांची बेरीज छेद 2. या दोघांची बेरीज करून छेद 2 केलं की इथं 5च आलं पाहिजे. मग असं करण्यासाठी आपल्याला खालच्या वर्गमर्यादेमध्ये 0.5 मिळवायचे आणि वरच्या वर्गमर्यादेमधून 0.5 वजा करायचे. म्हणजे यांच्या किमती बदलणार नाहीत. म्हणून मग आपण इथे जे आपले अखंडित वर्गात वारंवारता सारणीत पहिला वर्ग होता त्याच्या खालच्या वर्गमर्यादेमध्ये या शून्यामध्ये 0.5 मिळवले तर इथे झाले 0.5. 0 अधिक 0.5 0.5 आणि याच्यातून 10तून 0.5 वजा केले तर इथं आपल्याला वरची वर्गमर्यादा मिळेल किती, 9.5. इथं सुद्धा आपण दुसऱ्या वर्गात तसंच केलं. इथला दुसरा वर्ग घ्यायचा, 10तून 0.5 मिळवायचे, 10त 0.5 मिळवायचे, 20मधून 0.5 वजा करायचे. 10त 0.5 मिळवल्यावर 10.5, 20मधून वजा केल्यावर 0.5, इथं आले 19.5. तिसरा वर्ग तयार करण्यासाठी 20मध्ये 0.5 मिळवले, 20.5 आले. 30मधून 0.5 वजा केले, 29.5 आले. 30मध्ये 0.5 मिळवले, 30.5 आले. 40मधून 0.5 वजा केले, 39.5 आले. हे आपले वर्ग तयार झाले. आणि वर्गमध्य आणि वारंवारता तर आपल्याला उदाहरणात दिलेली आहे, ती आपण फक्त इथं लिहून घेतली. मग ही आपली अखंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी तयार झाली. 7व्यातलंच दुसरं आहे, वर्गमध्य आणि वारंवारता दिली आहे त्याच प्रकारचं आहे. वर्गमध्य वारंवारता दिली आहे, यावरून खंडित आणि अखंडित वारंवारता सारणी तयार करायची आणि वर्गांतर काढायचं आहे.
इथं सुद्धा आपण पहिल्या वर्गाचा वर्गमध्य घेतला आणि त्यावरून आपण x1 आणि x2च्या किमती काढूया। x1 म्हणजे आपण मानूया या पहिल्या वर्गाची खालची वर्गमर्यादा आणि x2 म्हणजे वरची वर्गमर्यादा। मग आपण खाली लिहिले पहा, वर्गमध्य 22 असलेल्या वर्गाची खालची वर्गमर्यादा x व वरची वर्गमर्यादा x2 मानू। पहिला वर्ग आपण आधी काढूया आणि मग नंतरचे वर्ग आपल्याला त्याहून काढता येतात। मग पहिल्या वर्गाचा वर्गमध्य आपल्याला माहिती आहे। या वर्गमध्याच्या सूत्रामध्ये आपण या xच्या आणि x2च्या किमती टाकल्या तर आपल्याला त्यांच्या खऱ्या किमती मिळणार आहेत। म्हणून मग आपण वर्गमध्याचं सूत्र लिहून घेतलं, खालची वर्गमर्यादा अधिक वरची वर्गमर्यादा छेद 2। वर्गमध्य घेतला पहिल्या वर्गाचा, सारणीत दिलेला आहे 22, खालची आपण मानली x, वरची मानली x2 छेद 2 आहे तसे। आता हे सोडवूया। x1 अधिक x2 जर इकडं ठेवले आणि हे 2 भागाकारात आहेत, इकडं बरोबर चिन्हाचे इकडं पाठवले तर होतील गुणाकारात आणि 22 गुणिले 2 झाली 44। 44 बरोबर x1 अधिक x2, हेच आपण खाली मानले पहा, x1 अधिक x2 बरोबर हे 22 गुणिले 2 आणि x1 अधिक x2 आले 44। हे आपल्याला पहिलं समीकरण आपल्याला इथं मिळालं। आता वर्गांतर आपण काढले। वर्गांतर आपण या आधीच्या उदाहरणात समजून सांगितले कसं काढायचं ते। जो आपल्याला वर्गमध्य दिलेला असतो ते सलग वर्गांच्या वर्गमध्यांचा वजाबाकी केली की आपल्याला वर्गांतर मिळतं। मग आपण सलग वर्ग पहिला आणि दुसरा त्यांचे वर्गमध्य घेतले आणि त्यांची वजाबाकी केली, दुसरा आणि तिसरा वर्गमध्य घेतला आणि त्यांची सुद्धा वजाबाकी केली, तर दोन्हींची वजाबाकी 2 आली, म्हणजे इथं वर्गांतर किती आहे? 2 आहे। आता वर्गांतर आपल्याला आणखी एका सूत्राने काढता येतं, कसं? वरची वर्गमर्यादा वजा खालची वर्गमर्यादा, तेच आपण इथं मांडलंय, x2 वजा x1 बरोबर 2। आता आपल्याला पहिलं समीकरण जे मिळालेलं आहे ते कसं आहे पहा, इथं x1 आधी आहे म्हणून हा x1 फक्त आधी घेतला आहे आणि हा x2 इकडे मांडला आहे आणि त्यांची चिन्ह पण त्यांच्यासोबतच मग चेंज झाली आहेत, हे दोन इकडचे आहेत असे। मग आपल्याला दुसरं समीकरण मिळालं आहे की वजा x1 अधिक x2 बरोबर 2। आता समीकरण 1 आणि 2 यांची बेरीज करूया, म्हणजे आपल्याला x1 x2च्या किमती मिळतील। समीकरण नंबर 1 मांडून घेतलं, त्याच्यात दुसरं मिळवलं, x1 आणि वजा x2 गेले, इथं 2 x2, हा एक x2 आणि हा एक x2 झाले 2 x2, 44 अधिक 2 46। आता हा x2 इथं ठेवला, 2 इकडं आले तर झाले भागिले 46 भागिले 2 आले 23। x2ची किंमत मिळाली आपल्याला 23। ही काय आहे? वरची वर्गमर्यादा। आपल्या पहिल्या वर्गाची वरची वर्गमर्यादा मिळाली आपल्याला। आता आपल्याला काढायची खालची। मग ही x2ची किंमत आपण समीकरण नंबर 1 मध्ये टाकली। पहा, समीकरण नंबर 1 काय आहे ते आपण लिहून घेतलं, x1 अधिक x2 बरोबर 44। आता x1 आहे तसे ठेवले, x2ची किंमत टाकली 23, इकडे 44 आहे तसे x1 आहे तसे ठेवले। आता हे 44 आहे तशी लिहिले, हे 23 इकडं अधिक आहे, तिकडं आल्यावर झाले वजा आणि x1 बरोबर मग 44 वजा 23 आले 21। खालची आणि वरची वर्गमर्यादा मिळवल्यावर आपला पहिला वर्ग इथं तयार झाला आहे 21 ते 23। या पहिल्या वर्गावरून आपण दुसरे सगळे वर्ग तयार करू शकतो। आता पहिल्या वर्गावरून आपण ही अखंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी इथं तयार केली। वर्ग लिहिलं, वर्गमध्य आणि वारंवारता। हे वारंवारता आणि वर्गमध्य आपल्याला उदाहरणात दिलेले आहे ते आपण लिहून घेतले। आता आपल्याला पहिला वर्ग मिळाला आहे 21 ते 23, तो पण लिहून घेतला। आता आपल्याला खालचे वर्ग फक्त तयार करायचे आहेत। आता ही अखंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी आहे, त्याच्यामुळे ही जी वर्गमर्यादा आहे तीच ही वर्गमर्यादा असेल, कारण या वर्गाची जी वरची वर्गमर्यादा असते तीच इथं खालची वर्गमर्यादा असते। आता मग ही घेतली 23, पण पुढची कशी काढणार? 23 ते किती? तर वर्गांतर आपल्याला किती मिळाले? आपण वर्गांतर काढले, 2 मिळाले। मग 23 मध्ये किती मिळवायचे? 2 मिळवायचे, म्हणजे वरची वर्गमर्यादा आपल्याला मिळते। 23 अधिक 2 इथं झाले 25। आता पुढचा वर्ग तयार करायचा, हे 25 इथं घ्यायचे, वर्गांतर मिळवायचं, 25 अधिक 2 27, मग इथं वरची वर्गमर्यादा 27। आता हे 27 इथं घेतले आणि 27 मध्ये वर्गांतर मिळवलं 2, तर इथं झाले 29, म्हणजे इथं वरची वर्गमर्यादा मिळाली आपल्याला 29। अशा प्रकारे हे आपण वर्ग तयार केले आणि ही अखंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी तयार झाली। आता आपल्याला करायची आहे खंडित वर्ग असणारी। पुढे आपल्याला खंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी तयार करायला सांगितली आहे। मग आपण लिहिलं, वर्गमध्य आणि वारंवारता आपण उदाहरणात दिलेली लिहून घेतली। आपल्याला इथं फक्त वर्ग तयार करायचे आहेत। हे वर्ग आपण कसे करतो?
ही जी अखंडित वर्ग असणारी वारंवारता सारणी आहे त्यातला पहिला वर्ग घ्यायचा. याच्यापासून आपल्याला पहिला वर्ग इथे तयार करता येईल. कसं, ह्या 21मध्ये आपल्याला 0.5 मिळवायचे आहेत आणि यात वरच्या वर्गमर्यादेमधून 0.5 वजा करायचे आहेत. 21मध्ये 0.5 मिळवल्यावर 21.5 येतात, म्हणून 21.5 ही खालची वर्गमर्यादा आणि वरची 23मधून 0.5 वजा केले तर 22.5. अशा प्रकारे ही सारणी आपण तयार करतो. इथं 23मधून 0.5 मिळवलं तर 23.5 आणि पुढची येईल 25मधून 0.5 वजा करायचे तर 24.5. इथे 25मध्ये 0.5 मिळवायचे, इथे 25मध्ये 0.5 मिळवायचे 25.5 आणि 27मधून वजा करायचे म्हणजेच 26.5. 27मध्ये मिळवायचे म्हणजे 27.5. 29मधून वजा करायचे म्हणजेच 28.5. हे अशा प्रकारे हे वर्ग आपण तयार करतो. 8वा प्रश्न आहे, एका शाळेतील इयत्ता 9वीच्या 46 विद्यार्थ्यांनी त्यांच्या कंपासमधील पेन्सिलींची लांबी मोजावयास सांगितली. विद्यार्थ्यांना सांगितली. ती सेंटीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. अशा प्रकारे सेंटीमीटरमध्ये लांबी आपल्याला 46 इथे प्राप्तांक दिले आहेत. आता पुढे दिलं आहे 0 ते 5, 5 ते 10, 10 ते 15 याप्रमाणे वर्ग घेऊन असमावेशक पद्धतीने वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा. आता इथे वर्ग तर आपल्याला दिलेले आहेत. आपण वारंवारता सारणी आखून घेतली. वर्ग, टाळ्याच्या खुणा आणि वारंवारिता. वर्ग आपल्याला दिले आहेत 0 ते 5, दुसरा 5 ते 10, 10 ते 15. पण प्राप्तांक कितीपर्यंत आपल्याला दिलेत? सगळ्यात मोठा प्राप्तांक आपल्याला इथे दिसत आहे 16. म्हणजे 15च्या पुढे सुद्धा प्राप्तांक आहेत, म्हणून मग 15च्या एक पुढचा वर्ग आपण घेतला 15 ते 20. 15 ते 20 का घेतला? इथं वर्गांतर 5-5 आहे म्हणून 15 ते 20. 15 अजून 5 मिळवले 20. आता इथे टाळ्याच्या खुणा 0 ते 5. 0 ते 5चे प्राप्तांक आपण इथं शोधणार आणि ते मोजून आपण इथे टाळ्याच्या खुणा करणार. आता पहिल्या वर्गासाठी 0 ते 5 मधले प्राप्तांक आपण मोजूया. 4.5, 1, 5 येणार नाही, 5 आपण पुढच्या वर्गात मोजतो. 2, 3, 4, 5. किती आले? 5 प्राप्तांक आपल्या या वर्गामध्ये आले, म्हणून आपण इथे 5 टाळ्याच्या खुणा करणार. 1, 2, 3, 4 आणि 5वी. अशा प्रकारे वारंवारता लिहिणार आपण इथे 5. किंवा मग एक एक प्राप्तांक खोडून आपण तो कोणत्या वर्गात येतो त्या वर्गासमोर टाळ्याची खूण आपण करू शकतो. अशा प्रकारे सुद्धा आपल्याला सोपं जातं. समजा 16 हा आपण प्राप्तांक घेतला, तो येईल 15 ते 20 या वर्गात. मग आपण 16 खोडायचा आणि 15 ते 20 या वर्गात एक टाळ्याची खूण करायची. आणि ज्याप्रमाणे आपण पहिल्या वर्गाचे प्राप्तांक मोजले त्याचप्रमाणे पुढच्या सगळ्या वर्गाचे प्राप्तांक मोजून मी इथे लिहून घेतले आहेत. खुणा करून घेतल्यानंतर वारंवारता लिहिली. इथे आपण शेवटी काढतो n, म्हणजे इथे सगळ्यांची बेरीज n बरोबर. आता ह्यांची सगळ्यांची बेरीज 5 आणि 5 10 आणि 6 16. हातचा आला 1, 2 आणि 1 3 आणि 1 4. 46 विद्यार्थी होते, म्हणजे आपली इथे बेरीज 46 आली, म्हणजे ही आपली सारणी बरोबर आहे. 9वं उदाहरण, एका गावातील सहकारी दूध संकलन केंद्रावर 50 व्यक्तींनी प्रत्येकी किती लिटर दूध जमा केले आहे त्याची माहिती पुढे दिली आहे. खाली आपल्याला प्राप्तांक दिले आहेत. योग्य वर्ग घेऊन वर्गीकृत वारंवारता सारणी तयार करा. इथे आपल्याला वर्गीकृत वारंवारता सारणी तयार करायची आहे, म्हणजे आपल्याला वर्ग घेऊन वारंवारता सारणी तयार करायची आहे. वर्ग तयार करण्यासाठी आपण आता सगळ्यात लहान प्राप्तांक इथे आपल्याला 4 दिसतोय आणि सगळ्यात मोठा 99 दिसतोय, म्हणजे 0 ते 100 पर्यंतचे प्राप्तांक बसतील असे आपल्याला वर्ग तयार करायचे आहेत. आपण 10चे वर्गांतर घेऊन वर्ग तयार करूया, म्हणजे 0 ते 10, 10 ते 20 अशा प्रकारे वर्ग आपण तयार करून घेऊया. 0 ते 5, 5 ते 10 असे केले असते तरीसुद्धा चालले असते, पण आपल्याला त्यासाठी खूप वर्ग तयार करावे लागतील, म्हणून आपण 10चे वर्गांतर घेऊन वर्ग तयार करूया. त्यासाठी आपण खाली सारणी आखून घेतली आहे. वर्ग, टाळ्याच्या खुणा आणि वारंवारता. पहिला वर्ग लिहूया आपण 0 ते 10.
आता पुढचा वर्ग, त्याची खालची वर्गमर्यादा 10च राहील. 10 लिहिली आणि त्यात वर्गांतर मिळवूया 10, म्हणजे वरची वर्गमर्यादा येईल 10 मध्ये 10 मिळवल्यावर 20. आता इथे खालची येईल 20 आणि वरची 20 मध्ये 10 मिळवल्यावर 30. आता इथे खालची येईल 30, 30 मध्ये 10 मिळवल्यावर आपण वर्गांतर मिळवतोय हे 40. इथे 40, 40 मध्ये 10 मिळवून वरची वर्गमर्यादा 50. आता 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80, 80 ते 90 आणि 90 ते 100. अशा प्रकारे आपण हे वर्ग लिहून घेतले. आता आपण करूया ताळ्याच्या खुणा. त्यासाठी आपण एक एक प्राप्तांक खोडूया आणि तो कोणत्या वर्गात येतोय ते आपण त्यासमोर ताळ्याच्या खुणा करूया. आता पहिला प्राप्तांक आहे 27, तो आपण खोडला. तो कोणत्या वर्गात येईल? इथे 20 ते 30. मग 20 ते 30 मध्ये आपण ताळ्याची खूण करूया. पुढचा प्राप्तांक 75, तो आपण खोडला. आता त्याची खूण आपण 70 ते 80 या वर्गामध्ये केली. आणि अशाच प्रकारे सर्व प्राप्तांक एक एक करून खोडून आपण ताळ्याच्या खुणा त्या वर्गांसमोर करून घेतल्या. आता आपण वारंवारता मोजूया. पहिल्या वर्गाची 5, दुसऱ्या वर्गाची 5, 6, 7, तिसऱ्या वर्गाची 5 आणि 5, 10, 5, 5, 4, 3, 5, 1, 2, 3, 3. शेवटी आपण आता लिहितो इथे यांची बेरीज. n बरोबर 5 अधिक 10 15, 15 अधिक 5 20, 20 अधिक 5 25, 25 अधिक 4 29, 29 अधिक 3 32, 32 अधिक 5 37 आणि 37 अधिक 3 40 आणि 40 अधिक 3 43 आणि हे राहिलेले 7 50. आपली बेरीज बरोबर 50 आली, म्हणजे हे सगळे प्राप्तांक 50 होते, म्हणजे आपली वारंवारता सारणी बरोबर आहे. अशा प्रकारे ही आपण वारंवारता सारणी तयार केली. पुढचा 10वा प्रश्न, एका संस्थेला दिव्यांग विकास निधीसाठी गावातील 38 लोकांकडून प्रत्येकी काही रुपये दिले. ही माहिती पुढे दिली आहे. प्राप्तांक आपल्याला दिले आहेत. यावरून पहिला प्रश्न आहे 100 ते 149, 150 ते 199 आणि 200 ते 249 असे वर्ग घेऊन वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा. दुसरा प्रश्न, सारणीवरून रुपये 350 व त्यापेक्षा अधिक निधी देणाऱ्यांची संख्या किती आहे ते लिहा. आधी आपण वर्गीकृत वारंवारता सारणी तयार करूया. सारणी आपण इथे आखून घेतली आहे. इथे आपल्याला ताळ्याच्या खुणा, इथे वर्गीकृत वारंवारता सारणी म्हणजे इथे वर्ग लिहायचे आहेत. वर्ग आपल्याला उदाहरणात करून दिलेले आहेत, ते आपण लिहून घेऊया. पहिला वर्ग आपल्याला दिला आहे 100 ते 149, दुसरा 150 ते 199, तिसरा 200 ते 249. आता आपल्याला खालचे वर्ग तयार करण्यासाठी सगळ्यात मोठा प्राप्तांक इथे 500 दिसत आहे, म्हणजे आपल्याला 500 ते 549 पर्यंतचे वर्ग तयार करावे लागतील. मग आपण ते वर्ग लिहून घेऊया. अशा प्रकारे योग्य वर्गांतर घेऊन आपण 500 ते 549 पर्यंतचे सगळे वर्ग लिहून घेतले. आता आपण करूया ताळ्याच्या खुणा. आता इथे आपला पहिला प्राप्तांक पहा 101. आता तो आपण कुठे येणार? 100 ते 149 या वर्गात. त्याची आपण इथे ताळ्याची खूण करूया आणि तो प्राप्तांक खोडूया. पुढचा प्राप्तांक 500, तो आपण खोडला. तो येईल सगळ्यात खालच्या वर्गात. त्याची ताळ्याची खूण आपण 500 ते 549 मध्ये करूया. पुढचा आहे 401, तो खोडला. तो कोणत्या वर्गात येईल? 400 ते 449. मग तिथे आपण ताळ्याची खूण करूया आणि अशाच प्रकारे पुढचे सगळे प्राप्तांक एक एक खोडून सगळ्या ताळ्याच्या खुणा आपण करून घेऊया. आता सगळे प्राप्तांक खोडून आपण या ताळ्याच्या खुणा करून घेतल्या. आता त्या मोजून आपण इथे वारंवारता लिहून घेऊया. 5, 6 आणि 7.
5 5 10 3 5 2 4 4 2 1. आता n म्हणजे आपण यांची सगळ्यांची करतो बेरीज. 10 + 7 17 17 आणि 3 20 20 आणि 5 25 25 आणि 2 27 27 आणि 4 31 31 आणि 4 35 35 आणि 2 37 37 आणि 1 38. अशा प्रकारे 38 प्राप्तांक होते आणि 38 आपली बेरीज आली म्हणजे आपली वारंवारिता सारणी बरोबर आहे. आता दुसरा प्रश्न सोडवूया. सारणीवरून ₹350 व त्यापेक्षा अधिक निधी देणाऱ्यांची संख्या किती आहे ते लिहा. आता पहा इथे आता 350 पेक्षा अधिक म्हणजे ह्या वर्गापासून सुरुवात करून म्हणजे 350 ते 399 या वर्गापासून सुरुवात करून पुढच्या सगळ्या वारंवारिता ज्या आहेत त्या सगळ्या वर्गांच्या त्यांची आपल्याला बेरीज करावी लागेल. मग 4 अधिक हे 4 अधिक 2 अधिक 1 हे सगळे निधीधारक 350 पेक्षा जास्त निधी देणारे आहेत. यांची बेरीज झाली 11. म्हणजे किती आहेत ते 11 आहेत. म्हणून आपण लिहूया मग ₹350 व त्यापेक्षा अधिक निधी देणाऱ्यांची संख्या 11 आहे. अशा प्रकारे आज आपण हा संपूर्ण सराव संच